नमस्कार, माझं नाव चिन्मयी आणि तुमचं सगळ्यांचं नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला पाठची अनाऊन्समेंट ऐकून थोडा अंदाज आला असेल की मी कुठेतरी चालले. हो, तर मी चालले आहे कोकणात. पनवेल स्टेशनला आहे, स्टेशन तुम्ही बघू शकता. आणि आत्ता आपली ट्रेन येणार आहे. मी कोकणात चालले माझ्या माहेरी. तुम्हालाही दाखवते कोकणची सगळी मजा, ते ग्रीनरी आणि खूप सारी काही गोष्टी. सो चला, कम विथ मी कोकण. हा मस्त असा हिरवागार निसर्ग बघून छान वाटत असेल, डोळ्यांना खूप बरं वाटतं. जसं की माझं माहेर कोकणात आहे, तर मी कोकणात चालले माझ्या माहेरी. तर माहेरची ओढ तर प्रत्येक मुलीला असते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला लग्नानंतरचा एक जवळचा कोपरा असतो, ते माझं माहेर. तसं माझं माहेर कोकणात असल्यामुळे मी माझ्या माहेरी माझ्या आईवडिलांकडे चालले. आणि त्याचं माहेर खूप लांब असेल तर खूप कालावधीनंतर आपण जेव्हा खूप सारा टाईम असतो, खूप टाईम निघून गेला, आपण कधीतरी आपल्या माहेरी जातो, तर ती मजा काही वेगळीच असते. सो मी आता खूप टाईम नंतर माझ्या माहेरी चालले. सो तुम्हीसुद्धा या. हे सगळं दृश्य बघा. मी आता ट्रेनमध्ये चढल्यानंतरचा हे सगळं मी कॅप्चर केलं होतं, तर तुम्हाला मी थोडंसं दाखवते. सो बघा, खूप छान वाटते. खूप मस्त असा निसर्ग आहे. सो इकडे हिरवंगार जंगल आहे, त्याच्यानंतर शेती, कापणी वगैरे जे काय चालू होतं त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो तुम्हीसुद्धा बघा, एन्जॉय करा. हाँ, अभी ना ये आएगा ना, अभी नहीं दिखेगा. रेनी सीजन आता है ना, तब ना ये वाटरफॉल रहता है, बहुत मस्त, मोक्षी वाला मस्त रहता है. तर नेक्स्ट डे मी मार्केटमध्ये गेलो. त्याचं खूप भाजी मार्केट लागलं होतं. सो आम्ही इथे भाजी घेत होतो. खूप छान भाजी होती. आणि असं सगळ्या भाज्या वगैरे जसं आम्हाला हव्यात तसं मी माझ्या पप्पांसोबत गेले होते. कारण का माहेरी गेल्या वडिलांसोबत फिरायला मला खूप आवडतं. सो मी जेन्युअनली खूप एन्जॉय करते. माझ्या पप्पांसोबत बाईकवरनं, कारमधनं कशात नाही फिरणं सुद्धा मी खूप एन्जॉय करते. सो पप्पांसोबत नेहमी गेले की कुठेतरी जातेच, की कारण का ते मला खरंच प्रचंड आवडतं. माझे वडील इथे भाजी घेत आहेत. आपण बघतो खूप सारी भाजी आहे इथे. मी शनिवारचं मार्केट होतं. मी खूप लेट ब्लॉग पोस्ट करते, सो सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर मी आले होते मच्छी पूर्ण ही भाजी वगैरे सगळी आम्ही घेतली. आणि बघताय बाजारामध्ये खूप सारी गर्दी आहे. सो खूप साऱ्या गोष्टी होत्या, तर आम्ही जे आम्हाला हवं ते घेतलं. मी अरबी वगैरे बघितली, कारण का अरबी मुंबईत बघितलं जास्त. हे रत्नागिरीचं नवीन झालेलं बस स्थानक आहे. सो रत्नागिरीचं तुम्हाला छोटीशी टूर दिली, कारण का माहेरी आल्यावर मी कुठेही फिरायला जात नाही. मी फक्त घरात राहते आणि खूप रेस्ट करते आणि माझ्या आईवडिलांसोबत खूप सारा टाईम स्पेंड करते. असं कोण कोण करतं, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हीसुद्धा माझ्यासारखं असं फक्त रेस्ट करायला, आईच्या हातचं खायला, वडिलांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला आणि थोडंफार बोलतात ना, एक वेगळा मूड, वेगळी लाईफसाठी चेंज होण्यासाठी थोड्या कालावधीसाठी जाता माहेरी. त्याने सगळ्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्ही असं करा.
यानंतर मी नेक्स्ट डेची क्लिप आहे. आम्ही नेक्स्ट डे आलो होतो मच्छी मार्केटमध्ये. मोस्टली जेटीवर जातो मच्छी घ्यायला, पण जसं की सगळीकडे रस्त्याचं काम चालू इथे पण आहे, सो मी इथेच गेलो होतो मच्छी घ्यायला. मला छोटे मासे खूप आवडतात, मोठे मासे खात नाही, जे काटे दिसतात. तर मी त्यातले काही मासे घेतले जे आम्हाला हवे होते, ते आम्ही मासे इथे घेतलेले आहेत. तर असा होता माझा 2 दिवसांचा ब्लॉग. मी त्याच्यानंतर एवढी शूट नाही काय जास्त अजून टाकले, पोस्ट करेल लवकरच. तर असा आहे माझा 2 दिवसांचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सगळ्यांच्या